खरं तर ही अतिशय घृणास्पद गोष्ट आहे आणि आपल्या शहराला अतिशय लाजवणारी. म्हणजे हिंदुस्थानामध्ये सुद्धा मी इतक्या 1,200 मुलींचं प्रकरण आजपर्यंत बघितलेलं नाही. इतके अश्लील फोटो जे सोशल मीडियावर व्हायरल झाले, संपूर्ण मीडियावर जे फोटो व्हायरल झाले त्याच्यामध्ये मुस्लिम पण मुली आहे, हिंदू पण मुली आहे आणि प्रतिष्ठित घरच्या मुली असतील, पण कुठल्याही घरची मुलगी असेल तर तिला प्रतिष्ठा आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने त्यांनी ती हिंमत करणं आणि आपल्यासारख्या छोट्याशा शहरामध्ये एवढी मोठी घटना घडणं आणि त्याच्याकडे कुणाचंच लक्ष नसणं आणि एवढे फोटो एकदम व्हायरल झाल्यानंतर त्या मुलींची अवस्था काय असेल, त्यांच्या घरची अवस्था काय असेल, सामाजिक अवस्था काय असेल. म्हणून आम्ही सर्वच जणी महिला, पक्ष नाही पाहत नाही, सगळे संघटना म्हणून, महिला संघटना म्हणून, सर्व महिला एक आपली जबाबदारी म्हणून आम्ही SDPO साहेबांकडे आलो. पण आम्हाला एक गोष्ट लक्षात येते आहे की प्रशासन पाहिजे तेवढं सतर्क नाही आहे. आम्ही सत्तेमध्ये आहो, आम्ही महायुतीमध्ये आहो, पण सर्व गोष्टी झाल्यानंतर मग आपण सगळी धावपळ करतो. आज क्लासेस आहे, काही हॉटेल्स आहे, सगळ्याच ठिकाणी सगळ्या महिलांनी तक्रारी केल्या की शहरामध्ये लाईट नाही. आता अंधार जर शहरामध्ये असेल आणि अर्ध्या रात्री मुली जर अशा कुठं जर भटकत असतील तर पाल्यांची पण जबाबदारी आहे, सामाजिक दृष्टिकोन म्हणून आमची पण जबाबदारी आहे, प्रशासनाची पण जबाबदारी आहे. आणि ज्या ज्या संस्था चालतात, उद्यापासून आम्ही ठरवलेलं आहे की जिथे ट्युशन्स आहे, जिथे क्लासेस आहे, तिथं कॅमेरे का नाही. शहरामध्ये ठिकठिकाणी कॅमेरे हे असायलाच पाहिजे, लाईट असायलाच पाहिजे. पण ही जी घटना झाली, या घटनेला माझ्याकडे शब्द नाही. इतनी भयंकर घटना की ज्याच्यामध्ये सर्वांच्याच जीवाला धोका आहे. पण माझं एक आव्हान आहे या निमित्ताने, शेवटी सारखं त्याच्यावर बोलण्यापेक्षा मी एवढंच म्हणेल की ज्या कोणी मुली त्याच्यामध्ये बळी पडलेल्या असेल, ज्या कोणी या प्रकरणामध्ये बिचाऱ्या त्याच्यामध्ये सामील झालेल्या असेल किंवा त्यांना केलं गेलेलं असेल, याच्यामागे खूप मोठं षडयंत्र आहे. आणि जोपर्यंत त्या तन्वीरला अटक केली जात नाही तोपर्यंत हे षडयंत्र बाहेर येणार नाही. माझं आव्हान एकच आहे पालकांना की आपल्या मुलींना दडपणाखाली ठेवू नका, त्यांच्यावर कुठलाही दबाव आणू नका. सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही सर्वजण त्या कुटुंबासोबत आहोत, पण भविष्यामध्ये मात्र ह्या चुका होत असताना सर्वांनीच आपापली जबाबदारी सांभाळली पाहिजे. एवढंच आव्हान मी त्या सर्वांना करू शकते आणि त्या सर्व कुटुंबाच्या सोबत आम्ही सर्वच समाजात. उद्या 14 एप्रिल बाबासाहेबांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रॅली आहे. काही मुली एसटी समाजातही आहे, तर त्याच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्या हातामध्ये दिलं आणि ज्या संविधानाची शपथ घेऊन हे लोक आपापल्या पदावर रुजू होतात. उद्या 14 फेब्रुवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आम्ही कार्यक्रम साजरे करू, पण त्यांचा विचार, त्यांनी दिलेलं संविधान आम्ही किती अंमलामध्ये आणतोय, कोण सुरक्षित आहे. 100 150 मुलींचे 350 व्हिडिओ जर व्हायरल होत आहे तर आम्ही कुठं सुरक्षित आहोत. या सगळ्या गोष्टींवर आता आम्हाला सगळ्यांना अंकुश करण्याची गरज आहे. आणि प्रशासनाने कायद्याच्या बंधनात राहून, मान्य मला काहीच नाही करणार. खून झाल्यावर तुम्ही म्हणताय की आम्हाला रिपोर्ट पाहिजे. अहो, तुम्हाला रिपोर्ट पाहिजे, आम्ही सगळे पालक म्हणून तुम्हाला निवेदन देतोय, रिपोर्ट देतोय. कायद्यामध्ये काही गोष्टी बसत नसेल पण तुम्ही कधी आळा घालणार. सर्व संपल्यावर प्रशासनाचे कायद्यामध्ये जे आपल्याला अडकवतात आणि म्हणतात की आम्हाला FIR दर्ज करता येत नाही, आता ते 8 वाजेपर्यंत FIR दर्ज करणार आहे. पण प्रशासनाने सुद्धा या गोष्टीकडे वेगळ्या दृष्टिकोनातून लक्ष दिलं पाहिजे. आणि एक प्रशासनाने आपली दहशत, एक पोलीस डिपार्टमेंटने सुद्धा आपली दहशत या शहरामध्ये निर्माण केली पाहिजे, ती अजून नाही आहे. त्याच्या बाबतीत निश्चितपणे आम्ही खेद व्यक्त करतो.